तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत करतोय आपल्या शाखाबाईच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आपण अशा एका युट्यूब कलाकाराची, ऍक्ट्रेसची, सिंगरची बायोग्राफी जाणून घेणार आहोत। ती फक्त आहे 15 वर्षाची, पण तिने 15 वर्षात आपलं पालघरमध्ये तिच्या आवाजाने भरपूर असं नाव कमावलेलं आहे। तर तिचं नाव आहे राशी वनगा। तर आज आपण राशी वनगाची संपूर्ण बायोग्राफी आजच्या आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर आजचा आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा। भरपूर जणांना राशी वनगाची बायोग्राफी माहित नसेल की आज आपण आजच्या आपल्या व्हिडिओमधून राशी वनगाची संपूर्ण बायोग्राफी जाणून घेणार आहोत। तर आजचा आपला व्हिडिओ पूर्ण बघत राहा। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि असेच आपल्या शाखाबाईचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शाखाबाई YouTube चॅनलला आता तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मेरा नाम शाखा है। तर मित्रांनो, सगळ्यात आधी राशीचे पूर्ण नाव आहे राशी प्रवीण वनगा। त्याच्यानंतर राशीचे गाव आहे पालघर जिल्हा, तालुका पालघर, पोस्ट दुर्वेस, मुकाम सावरा। तर सावरा हे राशीचे गाव आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, राशी वनगाची जन्मतारीख आहे 12/2/2012। तर राशी वनगा 2026 नुसार आता 15 वर्षांची झालेली आहे। मित्रांनो, राशी वनगाने फक्त 15 वर्षात पालघरमध्ये भरपूर अशी गावठी गाणी गायलेली आहेत आणि फक्त 15 वर्षात राशीने भरपूर असं नाव पालघरमध्ये कमावलेलं आहे। सध्या राशी वनगा ही 8वीचे शिक्षण पूर्ण करीत आहे। राशीच्या वडिलांचे नाव प्रवीण वनगा तर आईचे नाव प्रगती वनगा असे आहे। राशीला 2 भाऊ बहीण सुद्धा आहेत। बहिणीचे नाव रचना वनगा तर भावाचे नाव रिषभ वनगा असे आहे। मित्रांनो, राशी वनगाला सिंगिंगची आवड कधीपासून निर्माण झाली हे जर आता आपण बघायला गेलो तर राशी वनगा जेव्हा 3रीचे शिक्षण घेत होती, 3री मध्ये राशी वनगा होती, तेव्हापासून राशी वनगाला ही सिंगिंगची आवड निर्माण झाली। तर मित्रांनो, चला आता आपण जाणून घेऊया की राशी वनगाच्या आवाजातलं सर्वात जास्त हिट झालेलं गाणं कोणतं, त्याच्यानंतर राशी वनगाच्या आवाजातलं पहिलं गाणं कोणतं आणि राशी वनगाच्या आवाजात एकूण गाणे किती रेकॉर्ड झालेले आहेत। मित्रांनो, 2021 मध्ये राशीच्या आवाजात पहिलं गाणं रेकॉर्ड झालं वाटेवरचा मोह। हे गाणं वनगा म्युझिक या चॅनलवरती अपलोड झालं। हे गाणं युट्यूबवरती अपलोड होताच पालघरमध्ये एवढं व्हायरल झालं की या गाण्याने बघता बघता 2 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज क्रॉस केले आणि हे गाणं पालघरमध्ये प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये वाजलं होतं। तर चला या गाण्याची थोडक्यात तुम्हाला मी झलक ऐकवतो। वाटेवरचा मोह हे राशी वनगाच्या आवाजातलं पहिलंच गाणं होतं। हे गाणं लोकांना पालघरमध्ये भरपूर असं आवडलं, त्याच्यामुळे राशी वनगा ही पहिल्याच गाण्यामुळे पालघरमध्ये लोकांसमोर आली। मित्रांनो, आता आपण जर बघायला गेलो तर राशीने पालघरमध्ये गावठी गाण्यांमध्ये 50 पेक्षा जास्त गाण्यांमध्ये सिंगिंग केलेले आहे। फक्त 15 वर्षात राशीने एवढ्या गाण्यांमध्ये सिंगिंग केलेले आहे आणि या 50 पैकी राशीच्या आवाजातले भरपूर असे गाणे पालघरमध्ये हिट झालेले आहेत। मित्रांनो, आतापर्यंत राशी वनगाने भरपूर असे गावठी गाण्यांमध्ये पालघरमध्ये सिंगिंग केलेले आहे। राशी वनगाच्या आवाजातलं पहिलंच गाणं होतं वाटेवरचा मोह। वाटेवरचा मोह हे पालघरमध्ये भरपूर असं गाणं व्हायरल झालं होतं। मित्रांनो, तुम्हाला समजलं असेलच की राशी वनगाने पालघरमध्ये 50 पेक्षा जास्त गावठी गाण्यांमध्ये सिंगिंग केलेले असेल आणि या 50 पैकी गाण्यांमधनं राशी वनगाच्या आवाजातलं सर्वात जास्त हिट झालेलं गाणं आहे विहिरीचे थंडगार पाणी। या गाण्याने आतापर्यंत 10 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज क्रॉस केलेले आहेत। बाकी मित्रांनो, राशी वनगाचा एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे वनगा म्युझिक या नावाने। या चॅनलवरती आपल्याला पालघरमधले नवनवीन गावठी गाणे बघायला भेटत असतात। तर नक्कीच तुम्ही वनगा म्युझिक या चॅनलला सपोर्ट करू शकता, सबस्क्राइब करू शकता। तर मित्रांनो, अशी होती राशी वनगाची छोटीशी बायोग्राफी। आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आजची राशी वनगाची बायोग्राफी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट्स करा आणि असेच आपल्या शाखाबाईचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शाखाबाई YouTube चॅनलला आता तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा। तर चला लवकरच भेटूया शाखाबाईच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। मेरा नाम शाखा है।